आता राज्यातून एक महत्त्वाची घडामोड आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचे दर सुद्धा वाढलेत, त्यामुळे जनावरांना कोरडा चारा द्यावा लागतोय। परिणामी दूध उत्पादनामध्ये निम्मी घट झाल्याचं दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगितलं जातंय। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये तापमानाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे। उष्णतेची तीव्रता आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे जे दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत ते संकटात सापडलेले आहेत। आपण बघू शकता, मी सध्या एका दूध उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। या ठिकाणी जर बघायला गेलं तर शेतीला जोड व्यवसाय म्हणून या शेतकऱ्यांनी जे आहे ते दुग्ध व्यवसायाकडे वळलेले आहेत। मात्र या उन्हाच्या तीव्रतेमुळे जे आहे ते दुधाच्या उत्पादनात मोठी घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता शेतकरी जे आहेत ते सध्या जनावरांना जे आहे ते कोरडा चारा चारताना आपल्याला पाहायला मिळते। हिरवा चारा देखील जनावरांना सध्या मिळत नाही, त्यामुळे दुधाच्या उत्पादनात देखील याची घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, किती आपल्याकडे जनावर आहेत आणि दुधाच्या उत्पादनात उन्हाचा कसा फटका बसत आहे? आता एवढे 10-15 जनावर आमच्याकडे आहेत। शेतीला जोड व्यवसाय म्हणून आम्ही हा व्यवसाय केलेला आहे, परंतु तसं पाहायला गेलं तर आता एवढ्या अडचणी येतात की उन्हाची तीव्रता वाढली आणि त्या कारणानं चाऱ्याचे भाव वाढले। हिरवा चारा भेटत नाही आहे। कोरडा चारा जर आपण बघायला गेलं तर आसमानाला भाव पसरले आणि दुधाचे भाव तेवढ्याला तेवढेच। पहिली एक म्हैस 8-10 लिटर दूध द्यायची, आता दूधही घटलेलं आहे, 4 लिटरवर आलेलं आहे। म्हणजे तसं पाहायला गेलं तर अनुदानाचं काही मदत नाही आणि जोडधंदा करायचा म्हटलं आणि आता हे जनावर विकायचे म्हटलं तर काही पर्याय नाही। म्हणून एवढ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे की यांचं जे आपण उत्पन्नावर जे अवलंबून होतो ते पूर्णपणे नुकसानकारक आता ठरत आहे। म्हणजे हेच जनावर जे फायद्याचे ठरत होते तेच आता नुकसानकारक ठरत आहे। निश्चित बघायला गेलं तर दुग्ध व्यवसाय क्षेत्रात जे दूध होतं ते एक जनावर जे आहे ते 8 ते 10 लिटर दूध देत होतं। मात्र या उन्हाच्या तीव्रतेमुळे जे आहे ते फक्त 4 ते 5 लिटर दूध जे आहे ते देत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे। एकतर दुधाचे दर जे आहेत ते वाढवून द्यावेत अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।